थोडं या साईडने आहे ना. एक मिनिट त्यांना तिकडे थोडं असं हां त्यांच्या वयाला या महिन्यात 58 वर्ष पूर्ण झाली. आपल्या प्रचलित नियमानुसार आज ते सेवानिवृत्त होत आहेत. श्रीयुत लक्ष्मीकांत वसंत नार्वेकर लेखाकार आणि श्री योगेश भालचंद्र निवंदे सहाय्यक भांडारपाल त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निरोप समारंभानिमित्त आपण इथे जमलेले आहोत. आपल्या प्रथेप्रमाणे आज जेम साहेब काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत. मी आपले उपमहासभापती कदम साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. आपल्या वतीने अनुमोदन आहे असं समजतो. आपण टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. श्रीयुत नार्वेकर साहेब यांच्याबाबत मी जास्त काही बोलण्यापेक्षा आपल्याला सर्वांना ते परिचित आहेत. एका की पोस्टवर ते काम करत होते, म्हणजे आतापर्यंत आहेत ते, आता निवृत्त होणार आहेत. अकाउंटंट म्हणजे काय जबाबदारी असते ही आपल्याला त्यांनी चांगल्या प्रकारे ओळख करून दिलेली आहे. केव्हा केव्हा ते फार कठोर बोलायचे. कदाचित कोणाला राग आला असेल. आम्हालाही सुरुवातीला असं वाटायचं की बाबा काय माणूस खडूच बोलतो एकदम, पण त्यात आपलाच फायदा असायचा. आणि
काम कसं सुरळीत होईल, पटापट होईल, लवकर होईल यासाठी ते सतत प्रयत्नशील असायचे. त्यांची उणीव नक्कीच आपल्याला भासेल असं मला वाटतं. त्यानंतर योगेश निवंदे साहेब हे मध्ये सेंट्रल ऑफिसला होते. त्याच्यानंतर ठाण्यात त्यांची बदली झाली. ठाण्यातही होते. त्यांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे. त्यांचा स्वभाव अतिशय गोड, हे चांगले, एक आदर्श कामगार, एक आदर्श पती, एक आदर्श वडील असं त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. आम्ही त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळा सोबत असायचो. सतत मन मिळावं त्यांचा स्वभाव असायचा. आम्हाला कधी चिडलेले ते दिसले नाही. त्यांच्या सौभाग्यवती इथे आलेले आहेत. त्या जोरजोरात हसतायत. कदाचित घरी चिडतात ती काय माहिती नाही. त्यांचा अनुभव ते सांगतील नंतर. असे दोघं सत्कारमूर्ती आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. त्या दोघांबद्दल कर्मचाऱ्यांतर्फे कोणाला बोलायचं असेल तर कृपया इथे येऊन बोलायचं आहे. मिस्त्री ओरडायचे पण तिकडे काहीतरी असायचं म्हणून ओरडता असं आम्हाला वाटायचं. पण आता एक असा गुरु आमचा ज्ञान सेवानिवृत्त होत आहे, त्याची कमी नेहमीच जाणवत होतं. पुढे आता तिचं काम करायचा हाच मोठा प्रश्न आहे. बघूया, मला वाटतं गोसावी साहेब त्यांना 2 महिने तरी बोलवतील असं मला वाटलं होतं. 2 महिन्यात काहीतरी आणखी नवीन काहीतरी अभ्यास करता आला असं बदल झाला होता कदाचित, नवीन मॉडेल्स येईल. बघूया, पर्यायी व्यवस्था म्हणून कदाचित विचार करावा असं मी प्रशासनाला विनंती करतो. त्या दोघांचंही आयुष्य सुख समृद्धीचं आयुष्याचं जावं असं मी प्रार्थना करतो. जय हिंद. त्यानंतर मी गोसावी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या छोट्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय साहेब, आपले सत्कारमूर्ती नारोदकर साहेब, निवंदे साहेब, मान्यवर, सर्व शाखेचे पदाधिकारी, युनियनचे पदाधिकारी आणि कामगार बंधू, आज हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घ्यावा असा सगळ्यांची इच्छा होती. परंतु प्रशासनाने भरपूर कारवाई केली, परंतु त्याला काही यश आलं नाही. कारण प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी असल्यामुळे, शेड्यूल बिझी असल्यामुळे बहुतेक जण त्यांना निरोप सांगून गेलेले आहेत असं मी मान्य करतो. आणि त्यांना सुद्धा माफी यांनी केली आहे तुम्ही सत्कारमूर्तीने, असं मी तुम्हाला एक ग्वाही देऊन. लक्ष्मीकांत नार्वेकर, त्याच्या नावामध्ये लक्ष्मी आणि कांत म्हणजे इतकं सुंदर नाव असलेला व्यक्ती आणि ज्या खात्यात काम करतो ते म्हणजे लक्ष्मीपुत्र जे असतील त्या व्यक्तीने त्या ठिकाणी काम करावं. म्हणजे लक्ष्मी सांभाळावी कशी किंवा तिचं राखण कसं करावं आणि त्याच्यावरती कांती कशी आणावी, कसं उजळावं, असे हे लक्ष्मीपुत्र लक्ष्मीकांत नार्वेकर. कोकणी माना असलेले मूळचे, त्यामुळे पकड ही मजबूत. प्रत्येक शब्द, त्याच्या वाक्यातला प्रयोग, पहिला उकार का दुसरा उकार, इथपासून तर शेवटपर्यंत आकड्याची घडामोड
जी नार्वेकरांनी जी बघितली, कधी समजून सांगितली, याबद्दल अनेक लोकांनी सांगितलं का ते आमच्यावर मोठ्याने ओरडायचे, पण त्यांच्या मनातला जो माणूस होता, जो माणूस धर्म होता, का जी सांगण्याची पद्धत होती, की ते एक शिक्षक होता, सांगण्याची एक पद्धत होती. काही लोकांना गोड बोलून सांगणं समजत नाही, का ते सुधारत नाही की सुधारण्याच्या पलीकडचे असतात. म्हणून थोडं रागाने, जसं वडिलांनी मुलांना कसं सांभाळावं, आई माया करते पण वडील माया नाही करत, थोडं रागवतात. त्या वडिलांच्या जागेवर असल्याप्रमाणे त्यांनी ही शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागला, परंतु प्रशासनाला ते खूप चांगली बाब आहे अशी आम्हाला समजतो. कारण प्रशासनाला चांगले व्यक्ती तयार करणारी अशी व्यक्ती, असं व्यक्तिमत्व जे हवं असतं, ते व्यक्तिमत्व नार्वेकरांनी आम्हाला भावक खात्याला गेले 30 वर्ष आम्हाला दिले. कुर्ला येथे झालेला फ्रॉड हा त्यांनी स्वतः बघितलेला होता. अशा मोठ्या फ्रॉड जो होता, एकाच मटेरियलचे अनेक बिलं येणार, त्यांचं पेमेंट होणार, डबल पेमेंट होत होते. A.G. गोसावी म्हणून होते, त्यांनी त्याला उघडकीस प्रकार आणला. हे जवळ त्यांनी बघितलं आणि त्यावेळेस त्यांच्यातला जो लेखाकार जो आहे, त्यावर जे सिनेक्लार्क म्हणून काम करत होते, त्याचा लेखाकार जो तयार झाला, अशा मोठ्या घटनेची माहिती असणारा मनुष्य भांडार शाखेला मिळाला. आणि त्याचं गणित आज जे आहेत, आमची प्रत्येक गोष्ट आम्ही प्रिपरेशन करतो, पण तो प्रिपरेशन करत असताना जो मनुष्य घडवतो त्याचं कुठे ते चुकत असतं. म्हणून त्या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी दुसऱ्या नजरेखालून काही गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणून अशी व्यक्ती असावी का कोणत्या ठिकाणी काय बघावं, कोणची आकडेमोड पुढे बघावी, ही माहिती असलेला जाणकार हा सुवर्णपुत्र, हा सुवर्णकार आमच्या भांडार शाखेतील प्रत्येक प्रस्ताव जे डोळ्याखालून काढायचा, ज्यामुळे आम्ही अधिकारी डोळे झाकून सहाय्य करत होतो. का एवढा मोठा विश्वास ह्या भांडार शाखेचा नार्वेकर यांच्यावर होता. म्हणून नार्वेकर ही व्यक्ती खूप महान, कारण त्यांनी त्यांचं कार्य जे आहे खूप महान केलं आहे. त्यामुळे भांडार व खरेदी खात्याच्या प्रशासनातर्फे मी त्यांचा आभार मानतो. त्यांनी एवढी आम्हाला चांगली सेवा दिली. तसेच आमच्याकडे निवंदे शाखेमध्ये निवंदे नावाचे ग्रस्त जेव्हा आले, नाव बघा आणि पद बघा, फक्त एका टिंबाचा प्रकार आहे. फक्त एका टिंब लावला का निवंदे होतं आणि आमची एक शाखा निवंदे होते. या निवंदे शाखेमध्ये निवंदे जेव्हा आले आणि त्यात नाव त्यांचं योगेश नाव जे आहेत हे शुक्र, त्याची राज जी आहे ती शुक्र, म्हणजे एक घडा जो असतो त्या घडामध्ये जे पाणी आहे का सोनं आहे, नाणं आहे का काय आहे, काही समजा फक्त समोरून घडा दिसतो, असं हे व्यक्तिमत्व. स्वतःचं ज्ञान जे आहे ते किती आहे ते घड्यामध्येच माहीत असतं. म्हणून अशी शांत व्यक्ती ती ऑफिसमध्ये होते. बहिणीने सांगितलं ते फक्त ऑफिसमध्ये शांत होते, घरी जेवढा राग होता तेवढा घरीच काढायचा. अशी ही व्यक्ती जी आहेत योगेश यांनी आमच्या निवंदे शाखेमधले क्लेम जे आहेत, मी वारंवार नेहमी जायचो ते बघा काय क्लेम आहे, अपडेट काय आहे. तर ते आल्यापासून बरेचसे क्लेमचे आमची वजाबाकी सुरुवात झाली. जी बेरजेच्या बाजून जात होती ती वजाबाकीच्या दिशेने वाटचाल करायला लागली. म्हणजे याचाच अर्थ असा का ज्या व्यक्तीने काम करायला खऱ्या मनाने सुरुवात केली आहे का त्याचे रिझल्ट आपोआप मिळत जातात. निवंदेने सुद्धा बरेच दिवस काम केले, शेतकऱ्यांना काम केलंय, कामाचा अनुभव खूप मोठा. आणि भांडार शाखेने आमच्याकडे जे आले तेव्हा माझा त्यांचा संबंध फार थोडा आला, जसल्या 2 वर्षाचा आमचा संबंध आला. परंतु ह्या व्यक्तीला बघितल्यानंतर राग तर कधी येणारच नाही. मी जरी कधी रागानं प्रशासन म्हणून जर रागाने बघायला लागलो तर तो समोर आल्यानंतर माझा रागच गार होत जातो. कारण त्याच्या चेहऱ्यावरचं ते स्मिष्किल हास्य जे आहे ते खूप सुंदर काही समजून जायचं. म्हणजे कामाचा ताणतणाव जो असतो का हा कधीच ह्या माणसाच्या चेहऱ्यावर कधी दिसलाच नाही. कारण जो खऱ्या अर्थाने काम करतो त्याच्या कपाळावर ताणतणाव हा कधी दिसत नाही. ज्या माणसांना काम कसं करायचं नाही हे माहीत असेल त्यांच्या कपाळावरती आट्या निर्माण होतात. असे हे योगेश निवंदे आहेत.
यांनी आमच्या भंडार शाखेला एक चांगली मदत दिली. त्यांनी एक सेवा आमच्याकडे चांगली दिलेली आहे. त्यामुळे आमच्या SOR सेक्शन INM सेक्शनमध्ये जे कामकाज आहे कमी माणसं असताना सुद्धाही आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. त्यामुळे ही त्यांना सुद्धा एक चांगली पावती आम्ही या ठिकाणी देऊ शकतो. आज 50 लोकांची मंजुरी असलेल्या ठिकाण म्हणजे त्या ठिकाणी 50 लोक काम करतात. 150 लोकांच्या ठिकाणी 50 लोक काम करतात. त्यातले हे चांगले रत्न या वर्षी 10 रत्न आमचे सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे आता 40 राहिले, 10 रत्न निघून गेले तर 40 राहिलेले जे आहे तर काही लोक म्हणतील अलिबाबा 40. मला म्हणायचे औरंगाबादला मी ज्यावेळेस कामाला लागलो एसटीमध्ये त्या ठिकाणी एक वाचून मला बोलला आम्ही 40 लोक स्टोरला होतो आणि एकेच वेळेस आमचा बॉस BS होता. पण तो 40 वरून अलिबाबा असं म्हणतो. त्या घटनेनुसार आमच्या तिथं शेटडाऊन झाला होता. स्टोरला अलिबाबा म्हणणं हे मला ते पटलं नव्हतं त्यावेळेला. त्याचा म्हणण्याचा उद्देश वेगळा होता. तू जरी सुरक्षा शाखेत असेल तरी आम्ही ज्या भांडार शाखेत काम करतो आहे त्या ठिकाणी आम्ही ST महामंडळाचा जो पैसा जो आहे त्या पैशाचं डायरेक्ट राखण करतो. तुझ्यापेक्षा अगोदर करतो. चोर चोरी कशी करणार हे तुला चोरी झाल्यानंतर समजणार आहे. पण चोर चोरी कशी करणार आहेत याचं ॲडव्हान्स प्लॅनिंग आम्हाला माहीत असतं. चोर कुठून येणार आहे कुठून जाऊ शकतो याचे लूपहोल जे आम्हाला भांडार शाखेला अगोदर माहिती असावं लागतात किंवा असतात. अशा शाखा असल्यामुळे त्या दिवशी मला राग आला. म्हणून 40 लोक राहिले म्हणून उद्देश माझा तो नाही आहे. 40 लोक राहिले म्हणजे 40 लोकांना जे काम करायचं आहे ते 4 दिशा आहेत, 10 दिशा आहेत, 10 दिशांनी कामं करायची आहे. कमी लोकात काम करायचं, कामाचा लोड वाढणार आहे. नवीन लोक येतीलच परंतु ते त्यांच्यासारखे येणार नाही किंवा त्यांच्यासारखे अनुभवी लोक येणार नाहीत. आपल्याला तो अनुभव आहे. त्यांनी जो आपल्याला जो अनुभव दिलेला आहे त्या अनुभवाची वाटचाल जी आहे ती पाऊल वाट जी आहे तर आताच आमचे एक व्यक्तिमत्व बोललेत मिस्त्री साहेब तर त्यांनी आम्हाला खूप काही दिलं आहे. परंतु नार्वेकर साहेबांची खांद्यावरची जू आता त्यांच्या खांद्यावर आहेत. त्यामुळे त्यांनीच हे सांभाळून घ्यायचं आहे, त्यांनीच हे विचारून घ्यायचं आहे किंवा जाता जाता अजूनही 1 तास बाकी आहे. नार्वेकरांकडून काही गुरुमंत्र असेल ते कानामध्ये घ्यावेत आणि त्या कानमंत्राप्रमाणे कामकाज करावं असे मी त्यांना विनंती करतोय. मित्रांनो, आज ह्या दोन्ही व्यक्तींना आम्ही सर्व अधिकारी, महाव्यवस्थापक, आवक, प्रशासन व आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचे ते आभार मानतोय. त्यांचे पुढील आयुष्य सुख सम्राटी भरभराटीत जावं अशी आम्ही ईश्वरसाठी प्रार्थना करतो. व माझं थोडंसं वाढलेलं भाषण मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोसाळ साहेबांनी यथोचित वर्णन दोघांच्या व्यक्तिमत्वाचं केलेलं आहे. मी महाजन साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. कार्यक्रमाचे अध्यक्ष संपादन साहेब, व्यासपीठावर माझे अधिकारी मित्र, सन्मानमुखी आणि कार्यकर्त्यांचे मित्र, प्रत्येक वेळी आपला सर्व शाखा कुठला कार्यक्रम होत असतो की माझं या शाखेतला कर्मचारी जातोय, त्या शाखेतला कर्मचारी जातो. सगळ्यांचे पैशांचे हिशोब चालत असतात. याला इतके मिळाले, त्याला तितके मिळाले आणि यांचे गुंतवणूक अशा हे दोघंही लेखा संबंधित देवेंद्र साहेबांचं त्या याच्यातून काम केलेलं. तर त्यांनी नियोजन त्यांचं व्यवस्थित झालेलं. त्यामुळे दोघांचे परिवार सुखी लगेच चेहऱ्यावरती जाणवतं. तर परिवाराचं काय हे आहे. तर त्यांचं पुढील आयुष्यसुद्धा असंच सुख समृद्धीचं जावं आणि आमच्या भेटीगाठी नियमित होत राहावं. नार्वेकरांचा आणि माझा संबंध 1987 पासून जसं ST जॉईन झालं तसं आधी नार्वेकरांचं नाव समोर त्यांचे जवळचे मित्र मेटकरी म्हणून माझ्या ऑफिसला कामाला. तर तिथून आमची ओळख. गोकर्णेकर, नार्वेकर, मेहर हे सगळे असे ग्रुपची नावं आणि चर्चा त्यांच्या आमच्या समोर म्हणजे याचं काम असं, त्याचं काम असं, त्याचं काम असं. प्रत्यक्ष कामाला सुरुवात आम्हाला सोबत काम करायला आता शेवटी त्यांच्या रिटायरमेंटला माझ्या रिटायरमेंटला जवळ असताना मिळाली. पण कामात तर दोघांच्या नावामध्ये ना शब्द आहे
परंतु ते ना बिलकुल दोघेही अतिशय पॉझिटिव्ह लोक आहेत. कुठेही त्याचा नावेकर ना शब्द जरी असला तरी ते सगळं काम एकदम कसं सडीस न्यावं हे त्यांच्याकडून शिकावं. कुठेही अडलं तर कसं याचा मार्ग कसा काढता येईल तर ते सोल्युशन होते. अनुभवातून त्यांनी ते काम केलं तर त्यांचं उर्वरित आयुष्य सुख समृद्धीचं जावं एवढ्या शुभेच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द धन्यवाद. काय बोलायचं थांबते देते ना बोलायचं तुला. गेस्ट आलेले आहेत त्यांचं नाव मला माहिती नाही. मी सांगतो, स्वतः सांगतो. हां ते आपलं मनोगत व्यक्त करतायत. मी जयेश मिस्त्री, टॅक्स कन्सल्टंट आहे. हा माझा म्हणजे खास मित्र आहे. आतापर्यंत सगळ्यांनी लक्ष्मीकांत नारेकर साहेब, मी काय साहेब म्हणणार नाही, कारण की हा माझा खास मित्र आहे. आज कळलं की हे निवृत्त होत आहे, तर आम्हाला कळलं. आणि आम्ही घाटकोपरमध्ये झाल्यानंतर जास्त त्यांचा काळ आमचा आश्रमामध्येच झालेला आहे. तर तुम्ही सगळ्या लोकांनी सांगितलं की आमच्या ऑफिसमध्ये आम्ही हे असं केलं, ते तसं केलं, असं केलं. पण घाटकोपरमध्ये त्यांनी काय केलं असेल कोणाला माहिती नसेल. घाटकोपरमध्ये पहिले तरी क्लास चालवत होते, नंतर प्रायव्हेट ट्युशन करत होते. त्याच्यानंतर आमच्याकडे घाटकोपरमध्ये एक मोठा ग्रुप आहे. आता नाही आहे सध्या, कारण की सगळे आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त झालेले आहे. त्याच्यामध्ये आम्ही एक स्लोक क्लब पतपिढी चालू केली. त्यांच्यामध्ये हे सगळे मुख्य कार्यकर सगळं सांभाळायचं. एक स्लोक क्लब पतपिढीनंतर आम्ही प्रत्येक वर्षी मॅरेथॉन रेस पण करायचो. ते मला वाटतं खूप आमचं फेमस होतं घाटकोपरमध्ये, स्लोक क्लब मॅरेथॉन रेस. अप्रॉक्सिमेट 1000 माणसं धावण्यासाठी यायची. त्याचं पण सगळं संचालन यांचंच असतं. त्याच्यानंतर दिवाळी आली तर दिवाळीमध्ये सगळ्यांना पैसा कसा मिळावा आणि आपलं पण काम कसं व्हावं त्याच्यासाठी त्यांनी फटाकड्याचं पण सेल लावलं. ते पण आम्ही करत. आता सुद्धा तुला माहिती आता पुढे काय करतील ते. सगळ्यांचं कसं निवडून झाल्यानंतर तसं तोंड एकदम बारीक होतो, एकदम नरम होतं, पण त्यांच्या तोंडात असं कधी वाटत नाही. तर आमच्या स्लोक क्लब तर्फे आणि घाटकोपर मित्रमंडळातर्फे यांचं निवृत्तीचं आयुष्य पुढचं सुख समृद्धीत जावं अशी मी आशा धन्यवाद मिस्त्री साहेब. नार्वेकर साहेबांचे अनेक इतर काही पैलू आहेत ते देखील आपल्याला उलगडून सांगितले मिस्त्री साहेबांनी. आमच्या माहितीतला अजून एक पैलू म्हणजे उत्तम संघटक आहेत नार्वेकर साहेब. त्यांना पोहायला आवडतं, पिकनिकला जायला आवडतं. पिकनिकला गेल्यानंतर नार्वेकर साहेब म्हणजे कोण आहे ते काय वेगळेच नार्वेकर साहेब असायचे. हा एक वेगळा पैलू त्यांचा असायचा. असे नार्वेकर साहेब असो. यानंतर निबंधे साहेब यांच्या सुविध पत्नी प्राची निबंधे इथे आलेले आहेत. त्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. मनोगत घेऊन आणलेली पण त्यांना मी देणार होते आणि ते उठून जाऊ. मला वाटतं सगळी यायला मी बोलते माझं उभीच राहिली. समस्त अधिकारी वर्ग कारण नावं आता मला आधी CE होते या. नाहीये. CE डिपार्टमेंटला होत्या. तर आणि बाकीचे आपले सगळे मित्रमैत्रिणीच म्हणेन मी त्यांना, कारण आम्ही सगळे एकत्रच लागलो ST मध्ये. साधारण 80-84च्या दरम्यान आम्ही सगळे एकत्र राहिलो. भांडार खरेदी खात्यामध्ये आमची पहिली नेमणूक झालेली होती. तिथेही आमच्या सगळ्या मैत्रिणी होत्या, मित्र होते सगळे. तिथपासून हा प्रवास आमचा चालू राहिला होता. आणि आज म्हणजे माझा मी आधीच संपवलं. मी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आपल्या ठाणे विभागीय कार्यालयातून की निबंधांची राहिलेली 2 वर्ष उर्वरित जी आहेत ती सुखासमाधानाने जावी आणि घरची कुठलीही टेन्शन त्यांना राहू नये आणि ती व्यवस्थित म्हणजे माझी होण्यापेक्षा त्यांची होणे महत्त्वाचं होतं. माझी साथ राहिलेली ती काय गेली नसती एवढी, म्हणून त्यांची गेलेली आहे. आणि हे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने ते हे झालेले
आणि शांत व्यक्तिमत्व हे मी सुद्धा मान्य करीन. कारण चंद्ररावांना मी चांगलीच माहिती आहे, कारण चंद्रराव माझ्याबरोबर विठ्ठलवाडी डेपोमध्ये होते. विठ्ठलवाडी आगारात मी 18 वर्ष माझी सर्व्हिसमधली सर्व्हिस केलेली आहे. तर तिथे आम्ही एकत्र काम केलेलं आहे म्हणून ते जास्त ओळखतात मला. पण व्यक्तिमत्व निबंधांचं शांतच आहे आणि ते शांतच राहणारे. पुढेही त्यांचं आयुष्य ते छानच घालवतील आमच्या बरोबरीने, आमच्या सांगतील. आणि नार्वेकरांबद्दल बोलायचं तर नार्वेकर सुद्धा आमच्या कुर्ला भांडार विभाग मध्ये आम्ही बरोबर काम केलेलं आहे. ते ऑटोला होते, आम्ही जनरलला होतो. तर त्यांच्याही पुढील आयुष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. कारण आम्ही एकत्र जवळपास 7-8 वर्ष काम केलेलं आहे. आणि त्यांच्यासाठी जे काही मी लिहिलं आहे ते आता खरं म्हणजे अशा तऱ्हेने लिहिलं आहे. तो निवृत्त होतोय एका कामगिरीतून. खरं तर हे तर मजा करण्याचे वय 18चे. फार पूर्वी म्हणजे सुमारे 38 वर्षापूर्वी एका योगियाने अवघ्या 18 वर्ष त्या काळात नोकरी करणे हेच पैसा कमवण्याचे साधन असल्याने आलेली संधी न तोडता राप महामंडळाची नोकरी स्वीकारली. प्रामाणिकपणा, कामातील नियमितता, वेळेचे योग्य भार, सचोटी यामुळे सहकर्मचारी व वरिष्ठांची मर्जी सातत्याने संपादन केले. अनेक संकटे, आपत्ती, अडचणी येत राहिल्या, परंतु हा प्रवास सुरूच राहिला. यात 38 वर्ष कशी निघून गेली ते समजलेच नाही. आज दिनांक 30/11/2017 रोजी तो निवृत्त होतो. यापुढील आयुष्य केवळ स्वतःसाठी निरोगी व निर्विघ्नपणे जगण्यासाठी योगेशला प्रेमपूर्ण शुभेच्छा. त्यांचे चिरंजीव आहेत वस्तू, त्यालाही आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. ते स्वतः सीए आहेत असं मला समजलंय. आपण लागायचा रिझल्ट पण होतीलच. ते आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत त्यांच्या पाठीमागे. नमस्कार, माझं नाव कौस्तुभ योगेश निवंदे, आता सांगितल्याप्रमाणेच. आणि तुम्हाला पहिल्यांदा शुभेच्छा. कसं तुम्हाला पण 38 वर्ष असायला येतं म्हणजे आता आम्ही, कारण की एक्सपिरियन्स म्हणायचं म्हणजे एक्सपिरियन्स किती म्हणावं. 38 वर्ष म्हणजे मी 25 वर्षाचा आता, म्हणजे माझं वय कमी आहे त्याच्या एक्सपिरियन्सपेक्षा. तर मुळात त्यासाठीच. आणि तुम्हाला सर्वांना पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद, कारण तुमच्या सहयोगाने वगैरे हे दोघे इथे काम करू शकले आणि त्यांनी इतकी वर्ष काढली. त्यामुळे तुमच्यासाठी पण टाळ्या होऊन आनंद जोरात. सगळ्यांना नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना ॲक्च्युली माहीत नाही आहे, आता यांच्यावरच आहे. ओके, एस टी बद्दल बोलायचं झालं तर मजेशीर आहे. म्हणजे आधी मला जेव्हा माहिती होतं एस टी तर मी लहान होतो, म्हणजे जेव्हा एस टीत होतो, जेव्हा कळली एस टी वगैरे, तर मला कोकणात जाताना तिकीट हे लोक काढायचे नाही. तिकीट का नाही काढते लोक? कुठेही मी गेलो, मुंबईत जरी तिकीट काढायला लागतं, पण कोकणात जाताना तिकीटच नाही लागायचं. तिकीट का नाही काढत? पण तेव्हा कळलं की आपण प्रोडक्शनच एस टीचं आहे, कारण की पण एस टीचं. त्यामुळे नंतर मला हळूहळू कळत गेलं की अच्छा, म्हणजे आपलं हेच म्हणजे आपलं एस टी इज द ओनली थिंग ज्याने आपण आलो जगातच आपण त्याच्यामध्ये आलो. कारण ह्यांनी सांगितल्याप्रमाणे, म्हणजे मला माहित नाही अजून कुठे भेटले असतील तर, ह्यांनी सांगितल्याप्रमाणे हे एस टीच्या कुठेतरी वर्कशॉपमध्ये कुठेतरी भेटले. तर तिथून आणि सुरू झालं सगळं. आणि मग सेंट्रल ऑफिसला हे लोक जरा लग्न वगैरे सगळं झालं, मग मी म्हणजे त्यामुळे एस टी हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा पण आयुष्यात मी कुठेही जाईल, म्हणजे अगदी काही होईन, सीए होईन किंवा पुढे जे काय होईन, माझ्या मी सीए होतोय अजून, फायनल अजून बाकी आहे, पण होपफुली होईलच. आणि त्यानंतर कुठेही नंतर मला एस टी नेहमी लक्षात राहील. जर मी इथे काम करीन न करीन माहीत नाही, पण एस टी नेहमी लक्षात राहील, कारण मग एस टीशिवाय मी अस्तित्वच नसतो. त्यामुळे या एस टी इज इम्पॉर्टंट. सेकंडली मी जरा बघत होतो म्हणजे अनुभव काय, म्हणजे 38 वर्ष वगैरे. माझ्या आई बोलली 38 वर्ष झाली, तेव्हा मला कळलं की एकदा बघूया म्हणजे 38 वर्ष किती होतात. तर मी जरा असंच गणित केलं, म्हणजे 38 वर्ष इंटू जरा 300 दिवस, कारण तुमच्या 60 इतक्या तुम्ही सुट्ट्या घेत नाही, पण तरी 60 दिवस आपण पकडलं तरी 300 असं करत काहीतरी 34 आणि पुढे गेलं. नंतर एक महेश्वर गोष्ट लक्षात आली की माझ्या बाबांनी 4 वर्ष फक्त ट्रेनमध्येच घालवली ट्रॅव्हलिंग मध्ये, कारण 2 लाख
म्हणजे खरंच जवळजवळ इतका वेळ फक्त ट्रेननंच घालवलाय, कारण दिवसाचे 2 ट्रिप पकडले आणि 1.5 तास पकडला. मी असं जरा असं झालं, म्हणजे जाऊन दे म्हटलं, आपण काय बोलण्या योग्य पण नाही आहोत यांच्या समोर. पण आता ठीक आहे, आता तुमचा प्रवास हा संपलाय, नवीन प्रवास सुरू झालाय. सो त्यासाठी खूप शुभेच्छा. आणि बाबांकडून शिकायला मिळणं म्हणजे आता ऍक्च्युली मी काही सांगणं वेगळी गोष्ट नाही, कारण तुमचेही पालक असतील तर तुम्हालाही माहिती आहे बाबांकडून आपण काय शिकतो. त्यामुळे इतकंच म्हणेन की माझ्यासाठी ते रोल मॉडेल आहेत एका विशिष्ट पद्धतीने. कारण की मी त्यांच्याकडनं माझ्या अभ्यासातलं काही शिकलो नसतो तरी त्यांच्याकडनं एक अप्रोच असतो, लोकांशी कसं वागावं, एक सिन्सिअरिटी कशी ठेवावी. म्हणजे मी एक आई बाबांचा परफेक्ट मिक्सचर आहे, कारण मी ना आई बाबांचा म्हणजे एकासारखं कोणासारखाच नाहीये. लोक मला म्हणतात तू नक्की कोणाचं, म्हटलं कोणाचंच नाही बाबा, मिक्सचर आहे बाबा आपण. तर त्याच्यामध्ये असं होतं की आई माझी अगदीच म्हणजे बोलण्यात वगैरे पुढे 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 4 लोकांमध्ये कोणाशी गप्पा मारणार असे सगळे. आणि माझे बाबा म्हणजे 4 लोकांमध्ये बघणार आधी कोण ओळखीचं दिसतं आणि मग गप्पा मारतात. त्यामुळे माझा प्रॉब्लेम असा होता की मला दोन्ही जमतं. तर असं असल्यामुळे एक आई बाबांचा एक परफेक्ट मिक्सर असल्यामुळे त्यांची सिन्सिअरिटी वगैरे ही जरा बिंदासपण आहे. सो बेसिकली थँक्यू फॉर वॉटर आत्तापर्यंत जे काही झालं, आणि त्यांच्यामुळे मी आहे आज, त्यामुळे थँक्स अ लॉट. माझा भाऊ आहे. बरंच काही सांगून गेला तो. बोलू नका काही. त्यानंतर त्यांचा भावापेक्षा यांचे मेवणे आलेले आहेत असं मी सांगतो. कृपया त्यांनी इथे यायचं आणि सांगायचं आहे. गणरायाला वंदन करून मी माझं जे काही 2-4 वाक्य बोलायला सुरुवात. मान्यवर व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या ह्या इकडे जे कार्यकर्ते आहेत सगळे ऑफिसमध्ये काम करणारे, नमस्कार. मी संदेश शिवशंकर मार्के. तर माझा STशी पहिला लहानपणापासूनच संबंध आहे, कारण माझे वडीलच इथे कामाला होते आणि त्यांच्याच जागेवर मी लागलो. आणि सगळे म्हणतात की खरं तर यांचा लक्ष्मीकांत आंबेडकरांना नमस्कार, पण त्यांचं जे ऐकलं आहे ते माझ्या वडिलांसारखेच आहे जवळ. माझे वडील सुद्धा फार फेमस होते, पण तेव्हा एवढा मीडिया एवढी नव्हती, ते सुद्धा हौशी होते. तर निबंध आहेत, तुम्ही म्हणताय निबंध साधे आहेत, पण त्यांनी शेवटी लव्ह मॅरेज केलेलं आहे. माझ्या बहिणीला पटवलं. लहानपणी मला वाटायचं हा माणूस लव्ह मॅरेज कसं करेल, पटवताना काय सांगितलं असेल, बहिणीने पटवलंय ना, पण ही तर अशा माणसाकडे बघणारच नाही, ही आहे ढाडधूमवाली, हा माणूस विचारेल कसा. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज हे आपलं डिपार्टमेंट समजा मला माहिती आहे नक्की कसलं आहे, म्हणजे भांडवलच आहे, पण आजही सुद्धा समजा एक माणूस रिटायर्ड होणार असेल, त्याचे पैसे जर गोळा करायचे झाले तो कोणी जबाबदारी घेत नाही. एकच माणूस असतो ऑफिसमध्ये, कोण एखादा माणूस असतो, म्हणजे निबंधे असतील, A असेल B असेल, कोणी असेल, त्या माणसावरच सगळा तो लग्नाचा सुद्धा आहे त्यांनीच गोळा करायचा, मग त्याचं पाकिट सुद्धा त्यांनीच तयार करायचं. हा किती रे बाबा, माझे 200 लिहिले. तसा हा माणूस आहे तिकडे इथे ऑफिसमध्ये काम करून सुद्धा. माझ्या जेव्हा लग्न होतं तर ह्या माणसाने मला सगळा भार उचललेला, हे मला आज सांगायचं आहे. आणि माझ्या आहेराची जी टोटल असते ती, किंवा माझ्या लग्नाचा जो खर्च आहे त्याची मांडणी, आहेर आलेला मोजणं सुद्धा त्यांनीच काम केलं. मी खाली आपल्या गपचूप मुलांबरोबर गप्पा मारत बसलो, जरी लग्न झालेलं होतं तरी. आणि ते सगळं पैसे गोळा करून बाबा एवढे जमा झाले, एवढं हे सगळं झालं, हे काम केलं. आणि आत्ताच कौस्तुभीचं जसं सांगितलं की एवढा प्रवास असून सुद्धा ते त्यांना समजा जायचं असेल कुठे, आज बॉम्बे सेंट्रलला आहे, ते राहतात अंबरनाथला, पण त्यांना बोरिवलीला जायचं कार्यक्रम, मी दहिसरला राहतो, तरी ते दहिसरला येऊन आणि मग तिथून ते जाणार आणि रात्री घाई करणार नाही. आणि माझी बहीण घाई करत नाही, तिला वाटतं जाऊ येते कामावर जाते, ती काही टेन्शन नसते आणि ते टेन्शन न घेता काम केलेलं आहे त्यांनी. हे खरोखर म्हणजे मानण्यासारखी गोष्ट आहे. आणि शांत स्वभाव आहेच, खूपच शांत आहे, कारण माझ्यासारख्या खूप भडकू माणसाला सुद्धा त्यांनी सांभाळून घेतलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचा आणि नार्वेकरांबद्दल सांगितलेलं माहिती ऐकून म्हणजे खरोखर ते माणूस तसेच असतीलच आणि आहेतच. आणि ह्या पुढे उद्यापासून तुम्हाला कोणी उठवायला येणार नाही, वेळ तुमच्या हातात देणार नाहीये किंवा उठा, त्यामुळे सकाळी उठून गाडी पकडू नका, चुकून गाडी पकडून कामावर या. एवढं बोलून मी माझं 2 शब्द बोलतो.
मॅडमचे बंधुराज यांनी जे काय सांगितलं त्याचं खरं कारण असतं तर त्यांनी जे काय त्यावेळेची तुमच्या लग्नात जे काय मेहनत घेतली ते बायकोचा भाऊ या शब्दाला फार मोठं असतं. ठीक आहे, मी साहित्य सभाला विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. आणि अकाउंटमध्ये आल्यानंतर अकाउंटच्या बाबतीमध्ये कोणाचा सल्ला घ्यावा. पहिलाच मला येताना सांगितलं की आपले अकाउंट नाही ते जसे वडाचं झाड फिक्स बसलेलं असतं त्या मुळे इतका फिट आहेत की ती कोणी हलवू शकत नाही. मी पटकन त्यांनी सांगितलं तेवढं ऐकायचं फाईल करून निघेल म्हणे. आणि 2 वर्षामध्ये मला काय माहिती अडचण की पुढं ऑब्जेक्शन पण आलं. तसंच निबंधनाकडे बघितलं मी त्याच्याकडे पण एक भाग अकाउंटचाच होता की क्लेम सेटअप कसे होतात आणि डिव्हिजनच्या 31-32 युनिटच्या नोंदी देते होते. आणि पहिल्या दिवशी येऊन सांगितलं मला साहेब आपण महिन्याला अपडेट काढ. मी मला पुढेच महिन्यातून 31 स्टेटमेंट जवळजवळ आता मला 3 वर्ष 36-37 महिने एका डेट त्याने असे चुकवले नाही का पहिल्या डेटला येऊन कॉपी माझ्या हातात आली. आणि आता उद्या मला काळजी पडत की निवडणूक गेलो यादी कोण देईल आपल्याला. म्हणजे एकदा त्यांनी शब्द दिलेला लोकांच्या कामाबद्दल पुन्हा त्यांना सांगायची आवश्यकता हे आता एक अपडेट पोझिशन काय असतं ते द्यायला. आणि आता फॅमिलीबद्दल तर सगळ्यांनी त्यांनी सांगितलेलंच आहे ते कमी बोलतील पण कामाच्या बाबतीमध्ये त्यांचा हात पुढे आता म्हणजे त्या सेक्शनला पण येतील. म्हणजे सेकंड थिंग माझ्याकडे आता अकाउंटमध्ये फोन येईल 3 दिवसापासून मी तर बेचैनच आहे. आजच्याच आठवड्यामध्ये कदम साहेबांचा आमचा विषय पण झाला. आता अकाउंटच्या फाईट निघतील कसा तर बघू. आता एसटी महामंडळाचं बिल आहे तर त्यांच्या उणीवा ह्या महामंडळाला आवश्यक आहे. आणि काही अडचणी आल्या तर दोघांनी पण कधी फोनवर कोणाला गाईड द्यायचं असतं तर ते द्यावं असं मी दोघांना घेऊन सांगितलं. आणि पुढील आयुष्य त्यांना सुद्धा समाजामध्ये जावं. धन्यवाद साहेब. त्यानंतर आपण मुख्य कार्यक्रम म्हणजे आज निरोप समारंभ आहे तर त्यांचा सत्कार करायचा आहे. मी उपव्यवस्थापक कदम साहेबांना विनंती करतो की त्यांनी ट्रॉफी आणि पुन्हा करून साहेबांना विनंती करतो त्यांनी उसकी कामगार सेनेतर्फे एक छान आणि छोटीशी श्रीफळ आणि मिठाईचा बॉक्स त्यांना द्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा उपव्यवस्थापक यांना विनंती करतो निबंधे साहेबांचा
त्यानंतर मी चौधरी साहेबांना विनंती करतो की आपल्या स्टोअर अँड परचेसतर्फे सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांच्यामार्फत आपण एक कॉन्ट्रीब्युशन देत असतो. तर नार्वेकर साहेबांना ते बक्षीस देते. सारुत्य साहेबांना विनंती करतो त्यांनी गुलाब साहेबांना विनंती करतो. साहेबांना विनंती करतो बँकेची बॅग आहे ती त्यांना भेट द्यावी. पावटे पावटे मी एकदम बरीच वर्ष एकत्र काम करतो आणि स्टोअरला एका ठिकाणी काय आलं तुला काय बोलते तू? एसटी कामगार सेनेतर्फे एसटी कामगार सेनेतर्फे पावटेची आणि निवडची त्यानंतर मी चौधरी साहेबांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावे. आजच्या समारंभाचे अध्यक्ष अधिकारी उपस्थित कर्मचारी वर्ग आणि आजचे प्रमुख सत्कार मूर्ती नार्वेकरजी आणि आज 58 वर्ष दोघांचे पूर्ण निवृत्त होत आहेत. नार्वेकरजीचं काम बघितलेलं आहे लेखा शाखेमध्ये अत्यंत चांगल्या तऱ्हेने काम केलेले आहे. काहीतरी चुका जरी निदर्शनं आल्या तरी त्यांनी वेळोवेळी निदर्शन आणून दिले आहे. चांगल्या प्रकारे चांगले लेखाकार म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे आणि त्या नावानुसार त्या सेवानिवृत्त होत आहेत. दुसरे निबंधे आपल्या नेहमी कामामध्ये मग्न असतात. ते कोणालाही काही असं न बोलता आपले काम म्हणजे काम असं त्यांचे मी या 2-4 वर्षामध्ये त्यांच्या कामाची पद्धत बघितली आहे. तर त्यांचं पुढील आयुष्य दोघांचंही सुखसमृद्धी भरभराटी दीर्घायुषी राहावं असं मी ईश्वर प्रार्थना करतो आणि माझी भाषण. त्यानंतर ज्या सत्कार मूर्ती श्री योगेश निवंदे यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. या संस्कृतीच्या पाठीमागे बरेच चांगले अनुभव आहे. त्यातून बरंच आपल्याला शिकायला मिळालं. आपण सर्व सहकार्य आभार मानतो. सांगून
घाटात सुद्धा असतं काही आभारी आहे. आणि आज मी समाधान होतो सगळ्या दुसऱ्याला म्हणजे या ह्याच्यामध्ये तुझं जसं वाटत आहे तसं मला घरचं वाटत आहे. एस्पेशली मिसेस आमचा एवढा प्रवास आज जो काय मी 1 वर्ष असं कधीतरी झालं असेल एवढा असेल या वर्षामध्ये की मला डबा मिळाला नाही. सर्वच वजन त्यामुळे आरोग्य व्यवस्थित घेऊ शकतो आणि मी माझी पूर्ण सर्व्हिस जमिनीवर पार करू शकतो. म्हणजे सर्वांचे आभार मानतो आणि आपण या त्यानंतर लक्ष्मीकांतजी नार्वेकर बोलत आहे. इथे उपस्थित असलेला समस्त आणि इथे समोर बसलेले जे सगळे कर्मचारी वर्ग आहेत त्यांना सुद्धा माझं अभिनंदन. आज इथे मला 2 शब्द बोलण्याची आमच्या भेटीबद्दल 2 शब्द बोलण्याची ही संधी दिली होती. यांच्याबद्दल काय सांगावं हे म्हणजे खूपच उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे. जसं की तुम्ही म्हटल्यामध्ये सांगितलं त्यांना बरीच सारी विशेषणं तुम्ही लावला की अगदी तंतोतंत यांच्यासाठी ठरली आहे. ऑफिसमधलं मला माहीत नाही त्यांचं वर्तणूक कशी असेल परंतु फॅमिलीमध्ये मात्र ते एक आदरणीय व्यक्ती आहेत अण्णाभाऊ. त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे. माझ्या बाबतीतच म्हणायचं झालं तर आम्ही एका छोट्याशा गावामध्ये वाढलो जगलो खेळलो तिथे शिक्षण झालं परंतु इथे आणून मुंबईमध्ये इकडचं सुद्धा जग दाखवण्याचं जे काम आहे ते त्यांनी केलं. खूप मोठं काम आहे हे खरं म्हणजे कोणी असं करू शकत नाही. त्यामुळे मला फार बोलता येणार नाही याबद्दल. त्यांच्यासाठी मी फक्त 2 ओळी गाण्याच्या म्हणू शकते तुमची परवानगी असेल. माय भवानी तुझे लेकरू खुशी पे खुशी राही से मानूंगे ही रानी सेवा मानूंगे ही रानी माय भवानी तुझे लेकरू खुशी पे खुशी राही से मानूंगे ही रानी जसं की आपण एखाद्या देवतेची पूजा करतो आत्मीयतेने निश्चित तसं आतापर्यंत किती वर्ष त्यांनी मंडळाची सेवा केली थँक्यू. आता नार्वेकर साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करतात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कदम साहेब इतर मान्य अधिकारी आज मागे कुठून मुक्ता मला वाटतं की एवढे वर्ष झाली मला या सर्व कर्मचाऱ्यांनी ज्या प्रकारे सांभाळलं त्या सांभाळल्यामुळे मला काय बोला हा प्रश्न पण त्यांच्यामुळे मी आधी दुखत आहे. पण त्यांच्या 40 वर्षामध्ये या सर्व्हिसमध्ये माझ्या 40 वर्षांना सर्व कर्मचाऱ्यांनी मला सांभाळून घेतलं. मी बोललो रागाने बोललो रागावलो परंतु त्या मुक्तामध्ये हेतू चांगला होता. कधी द्वेषभावनेने मी कोणाला बोललेलो नाही आणि बोललो असं वाटत असेल त्याची मी माफी मागतो. आणि जे काही मी केलं ते महामंडळासाठी केलं आणि महामंडळाच्या हितासाठी केलं. आणि जेव्हा जेव्हा मला काही त्रास झाला माझे काही अपघात झाले त्यावेळी मला सर्व कर्मचाऱ्यांनी जे सहकार्य केलं ते मी कधी आयुष्यात विसरू शकणार नाही. तर या एस टीने मला पुष्कळ काही दिलं. आज जो काही मी उभा आहे 8 महिने तो एस टीमुळेच आहे. त्यामुळे त्या एस टीचा मी ऋणी आहे आणि सर्वांनी एस टीसाठी काही केलं लागतं या अपेक्षेने काम करावं आणि एस टी जेवढी होत आहे तेवढं प्रयत्न करावा असं मी सर्वांचा दोन शब्द सांगतो. एस टी एक खरंच मोठा परिवार आहे. अनेक कुटुंब या एस टीच्या पगारामध्ये किंवा मिळणाऱ्या आपल्याला
सार्वजनिकमध्ये आपण आपलं कुटुंब पोचतो, मुलं असतील, आपली बहिणी असतील किंवा अन्य आपल्या आईवडिलांचा आजारपण असेल, या सगळ्यांचं भार आपण एस टीच्या पगारावर काढत असतो. एस टी खरंच चांगला एक मोठा परिवार आहे आणि आपल्या या सेंडऑफच्या निमित्ताने मला सांगावंसं वाटतंय की खरा तो एकच ही धर्म जगाला प्रेम अर्पावे. मध्ये आपल्या पटेल मॅडम रिटायर झाल्या त्यावेळेची जो भाव होता आजही आपल्या या सेवानिवृत्तीच्या दिवशी असलेला भाव पाहता सगळ्यात जास्त काय कुठली कमाई असेल तर जगाला प्रेम अर्पावे. जगाला पहिल्यांदा प्रेम द्यावे आणि मग नंतर घेण्याची अपेक्षा करावी. आणि आपण खरंच त्या मार्गातून जातोय याचा सार्थ अभिमान मला आणि आपल्यालाही असेल. या निमित्ताने प्रत्येकजण आपापलं मन मोकळं करत असतं आणि आपल्या ह्या संस्कृती ह्या परिवाराची खरी ओळख इतरांना होते, जे आपले फॅमिली मेंबर्स असतात त्यांना होते. असो, हा चांगला उपक्रम आहे आणि हा असाच आपण चालवणार आहोत. यानिमित्त आजचे या सभेचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामंडळात SNPचे उपव्यवस्थापक माननीय कदम साहेब यांना विनंती करतो यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या सत्कार समारंभाचे उत्सवमूर्ती आपले सर्वोच्च सहकारी श्रीयुत नार्वेकर, दुसरे सहकारी श्रीयुत दिवंगे, स्टेजवरील सर्व अधिकारी, सर्व सहकारी कर्मचारी, मला असे वाटतं कोणीतरी रत्न असा उल्लेख केला तर खरोखर आपल्या SNP डिपार्टमेंटमधून एक चांगली रत्न निवृत्त होत आहे. मागच्या महिन्यामध्ये पटेल मॅडम निवृत्त झाल्या, त्यांच्याविषयी सुद्धा आपण एक चांगला उल्लेख केला होता. या महिन्यामध्ये सुद्धा 2 चांगली रत्न आपल्या महामंडळाच्या भांडारावर खरी खात्यातून निवृत्त होत आहे. अत्यंत परफेक्ट कामामधली जी काही इन्व्हॉल्वमेंट आहे. नार्वेकरांबद्दल बोलायचं म्हटलं तर ते अपंग आहेत, परंतु ऑफिसला कधी उशिरा आले किंवा त्यांनी त्यांच्या अपंगत्वाचा कधी फायदा घेतला सकाळीसुद्धा आणि संध्याकाळीसुद्धा असं कधीही झालेलं नाही. अगदी वेळेवर येणार. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे ज्या काही फाईल्स येत होत्या ऑडिटसाठी त्या सर्व फाईल्स त्याचा वेळेवर निपटारा म्हणजे टाईमली क्लिअरन्स, नॉट इवन दॅट टाईमली क्लिअरन्स, तर त्याच्यातला करेक्टनेस जो आहे कामातला म्हणजे त्या परफेक्ट त्यांनी एकदा कुठल्याही फाईलचं जे काही ऑडिट केलेलं आहे त्यात सहसा परत फेरी आलेली किंवा त्यात काही चुका झालेल्या आहे असं अभावानेच कधीतरी आढळलं होतं. म्हणजे वेळेवर येणे, काम वेळेवर ती फाईल 2 दिवसात किंवा त्याच्या वेळेवर क्लिअर करणं, त्याच्यातलं क्लिअर करताना त्याच्यातलं अचूकता हे जे गुण होते, सबमिशननेस किंवा सहकार्यांशी प्रसंगांवर एखाद्या वेळेस बोलले असतील परंतु सहकार्यांशी प्रेमानं बोलणं, वरिष्ठांची मर्जी, हे सगळे त्यांच्याकडं म्हणजे त्यांच्याकडं अगदी घेण्यासारखे त्यांचे किंवा ओतप्यात भरलेले होते. या व्यतिरिक्त इथे सुद्धा ते बाहेरच्या ॲक्टिव्हिटी एका त्या वक्त्याने सांगितल्या, इथे सुद्धा आपल्याकडे ते BC वगैरे चालवत होते. म्हणजे आपले म्हणजे हा सुद्धा म्हणजे कामाव्यतिरिक्त हे त्यांचं अदर ॲक्टिव्हिटी सांभाळून सुद्धा ते हे काम करत होते. म्हणजे काम करून आपण इतर ॲक्टिव्हिटीसुद्धा करू शकतो. बऱ्याचसा उल्लेख त्यांच्याविषयी झालेला आहे. दुसरे सहकारी श्री निवंदे INM सेक्शन जे आहे तिथे बरीचशी म्हणजे महामंडळ पातळीवरती जी काही क्लेमच्या संदर्भात किंवा MIS डाटा वेगवेगळं म्हणजे पूर्ण महामंडळाचे जे 32 विभाग आणि 3 मध्यवर्ती कार्यशाळा आहेत तिकडचा जो डाटा येत असतो त्या डाटाचं स्क्रुटिनी किंवा त्या क्लेमचं माहिती घेणे, क्लेम व्यवस्थित पुटअप करणं, त्यानं एक काम अलर्ट केलं होतं की 2000 म्हणजे साबणं सांगायला हरकत नाही 1997पासूनचे आपले क्लेम आउटस्टँडिंग होते. आपण फॉलोअप करत होतो. बऱ्याच मोठे क्लेम्स राईटअप होत नव्हते, तसेच राहिले होते. फर्म्स महामंडळाच्या यादीवर नव्हत्या. तर 2001 डेडलाईन देऊन त्यापूर्वीचे क्लेम आपल्याला ते राईटअप करता येतात का या दृष्टीने एक अभ्यास करून तसे टिप्पणी सादर करा असं एक त्यांना एक स्पेशल वर्क अलर्ट केलं होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः व्यक्तीच्या इन्व्हॉल्व होऊन ते काम व्यवस्थितरित्या इतकं व्यवस्थित छान टिप्पण्या सादर केल्या. 2 लेवलला केले, PCMD लेवलला आणि BMCD लेवलला.
आणि 2000 पर्यंतचं जे आपली डेडलाईन होती तोपर्यंतचे क्लेम आपल्या लेवलला आपण ते राईट ऑफ करू शकतो. अशी दुसरं एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपले जे रिकन्स्ट्रक्शन जे असतं मंथली ते सुद्धा त्यांनी दरमहा किंवा दर 6 महिन्यांनी डिव्हिजनचे प्रतिनिधी बोलवून ते कामसुद्धा ते व्यवस्थितरित्या त्यांनी पार पडले. अगदी मागच्या महिन्यातसुद्धा ते रिटायर होताना मला आठवण आली तुम्ही रिटायर होत आहे तर ते काम व्यवस्थितरित्या तुमचे जे सक्सेसर आहेत तर तिथे जे आहेत त्यांना ते व्यवस्थित पुढे सुपूर्द करा. RTIची माहिती असो कुठल्याही शाखेचं जरी आलं तरी मी ते आवर्जून तो कागद निबंधेकडे पाठवायचं कारण त्याविषयी त्यांना त्याची परफेक्ट त्यांनी माहिती घेतलेली आहे. तर अशी ही जी काही रत्न आपल्यातनं निवृत्त होत आहेत नवीन पिढीसाठी किंवा न्यू जनरेशन जे आपल्याकडे येते एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तर न्यू जनरेशननी हे गुण खरोखर घेण्यासारखे आहेत त्यांचे आपण जरूर सर्वांनी ते गुण घ्यावे. कामातला बक्षीसपणा कामातली इन्व्हॉल्वमेंट आपण जे काय काम करतो ते अचूक असावं. एखाद्या फाईलचा रेफरन्स जर असेल तो मागच्या 6 महिन्यापूर्वीचा असेल किंवा वर्षाचा असेल अगदी 2 वर्षापूर्वीचा जरी रेफरन्स विचारला तरी तो आपल्याला सांगता आला पाहिजे. तो सांगता केव्हा येतो की त्याच्यातली इन्व्हॉल्वमेंट जर तुमची परफेक्ट असेल आपण ते काम झोपून केलं असेल इन्व्हॉल्व केलं असेल तर 2 वर्षापूर्वीचा रेफरन्ससुद्धा आपल्याला बरोबर आठवतो आपण तो कागद बरोबर काढून देतो. तर तशा पद्धतीचं काम करणारी ही जी 2 रत्न होती ती आज आपल्याला निवृत्त होते. खरोखर मला प्रसंगी दुःख होते पण विलाज नाही. 58 वर्षे निवृत्ती हे आहेच आहे. त्यांचे नातेवाईक आहेत त्यांचं एक आनंदाची गोष्ट आहे. मुलगा CA करतो आहे फायनलची एक्झाम दिलेली आहे. त्याला मी सुयश देतो तो निश्चितच पास होईल. त्याला आत्तापासून मी पास होईल शुभेच्छा देतो. जास्त वेळ नाही घेत ना कारण त्यांच्या ज्या काही उर्वरित अशा अपेक्षा आहेत त्या पूर्ण हो. पैशाचं त्यांनी योग्य वेळेवर नियोजन करावं. हुशार आहेत तशी फॅमिली पण त्यांच्या हुशार आहेत त्यामध्ये तशी काही अडचण येणार नाही. भविष्याचं त्यांच्या राहिलेल्या इच्छा अपेक्षा पूर्ण होत अशी परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने श्रीयुत लक्ष्मीकांत नार्वेकर आणि योगेश निवंदे यांना त्यांचं उर्वरित आयुष्य सेवानिवृत्तीचं आयुष्य सुखसमृद्धीचं भरभराटीचं आणि मुख्यत्वेकरून आरोग्यदायी जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असा अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. भेटून कोण भेटतंय ते चौगुले पण चौगुले जरी STचा माणूस असला एक मोबाईल में काढा मी म्हटलं उभा हे कधी आलं
आई आलायचं होता फोटो. हो, काढ ना. ए, बिघड इकडे ये. हा फोटो काढतो. ए, लक्ष्मण. काय म्हणतात फोटो ना लिहून द्या ना घेऊन होल्ड चला जेंट्स या या ना मग एक मिनिट रेडी 1 थँक्यू. या चालेल चालेल या चला कधी पाहिले का टेबल पण स्वच्छ आहे का तू बॅटिंग कुठे घरचं पाहिजे